इथे तयार आहे आपला पीठ भरलेला मुठ्यांचा रस्सा। आणि तुम्ही पाहू शकता रंगावर किती सुंदर आलाय आणि घट्टसर असा रस्सा झालेला आहे। तर हा मुठे भरून कसा बनवायचं तर पाहूया। स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही शेतातले मुठे विकत आणलेले आहेत, तर त्यांना आज आपण पीठ भरून बनवणार आहोत। तर इथे मी शेतातले मुठे 1 डझन विकत आणलेले आहेत आणि ते जिवंतच आहेत। त्यांचे पाय सगळे मी तोडलेत, फक्त अंगठे ठेवलेत। आणि हे मुठे फक्त शेतातला गवत खातात, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्त घाण नसते। तर आधी आपण त्यांना स्वच्छ साफ करून घेऊ, पण त्याआधी आपण ह्या मुठ्यांसाठी एक वाटण करून घेऊया। मीडियम साईजचा कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलंय, अर्धी मुठ लसूण, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या वेलच्या आणि मी जिरा पूड टाकणार आहे। तुम्ही पाहिजे तर वाटणामध्ये जिरा टाकून घेऊ शकता आणि अर्धा मुठ इतकी कोथिंबीर। तर आधी आपल्याला हे सगळं वाटण करून घ्यायचंय। वाटण पण तयार झालंय, तुम्ही पाहू शकता। तर आता मी आधी ते मुठे साफ करून घेते। इथे मुठे छान स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण त्यांना तोडायचंय, पण ते नंतर तोडू। तर त्याच्यात भरण्यासाठी आधी एक मसाला तयार करूया। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदूळ आणि चणा डाळ ही भाजून मिक्सर मधनं फिरून घेऊ शकता, पण मी इथे 1 वाटी चणा डाळ आणि मी चणा डाळीचं पीठ थोडा चाळून घेते आणि अर्धा वाटी तांदळाचा पीठ तोही चाळून घ्यायचा। आता हे आपल्याला थोडसा याला परतून घ्यायचे, म्हणजे जे आपण तांदूळ भाजून करतो तशी टेस्ट आपल्या ह्या मुठ्याच्या सारणामध्ये येईल। बेसन आणि डाळीचं पीठ इथे परतून झालंय, छान असा खमंग सुगंध येतोय। तर आधी आपण आता याला थंड करून घेऊया। आता बेसन थंड होतो तोपर्यंत आपण आपल्याला हे मुठे फोडून घ्यायचे। तर हे मुठे जिवंतच असतात, म्हणून त्यांच्या अंगठ्यांना मी खीळ घातलाय आणि त्यांना आपण हे तोडून घेऊ। आधी तोडून स्वच्छ करून घेऊ। त्यांच्यामधलं जे कवटुळी आहे ते आपल्याला वेगळी करायची आहे। या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचे, हे सगळं वेगळं करायचंय आणि याच्यातलं हे जे आतमध्ये आहे हे सगळं आपल्याला साफ करायचंय। या ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्ण ही याची जी कवटुळी आहे ती पूर्ण अशी रिकामी आपल्याला करून घ्यायची, म्हणजे आपण जो हा बेसनचं हे बनवायला घेतलंय तो त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल। हे असतात, हे पण काढून टाकायचे, साफ करून घ्यायचं सगळं। अजून एक दाखवते मी तुम्हाला। या पद्धतीने फोडून घ्यायचं आणि त्याच्यामधलं हे सगळं हे काढून घ्यायचं आपल्याला। पूर्ण असा रिकामा करायचा आहे आणि मी आधीच सांगितलेलं याच्यामध्ये जास्त घाण नसते आणि हे थोडं काय आहे ते काढून फेकायचंय। तर याच पद्धतीने मी हे सगळे मुठे फोडून आणि स्वच्छ करून घेते आणि इथे सगळे मुठे स्वच्छ करून झालेत आणि त्यांचे वेगवेगळं करूनही झालंय। आपण साईडला ठेवूया। बेसन तांदळाचं पीठ पण आता थंड झालाय, तर आपण या मुठ्यामध्ये भरण्यासाठी तयार करू। तर सर्वात आधी आपण जो वाटण तयार केलेला आहे त्यातला वाटण थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचंय। 1 ते 2 चमच इतकं मी वाटण टाकून घेते। 1 ते 1.5 चमच लाल तिखट, पाव चमच इतकी हळद, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा मटन मसाला, 1 ते 2 चिमटी इतकं हिंग आणि चवीपुरतं मीठ। इथे मी मुठे बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे। पहिला जुने लोक जे भाताचं पेंडा वगैरे असतात त्याच्या काड्या घ्यायच्या बांधायला, पण आता तर काय तसं काही राहिलेलं नाहीये। तर आता आपण हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया। आणि मुठ्यांमध्ये भरण्यासाठी आपण पीठ तयार करतोय। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचंय। आपल्याला मुठ्यांमध्ये भरण्यासाठी पीठ पाहिजे तसं तयार झालेलं आहे बनून। आता आपण काय करायचं,
आपण जे हे रिकामी मुठ्याची कवटी करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा आपल्याला तयार केलेला पीठ भरून घ्यायचंय या पद्धतीने असं दाबून, आणि त्याचा दुसरा भाग त्याला हा बंद करायचंय. आपण जो हा धागा घेतलेला आहे तो त्याला असं गच्च बांधून घ्यायचंय. असे बांधल्यामुळं ते कालवणामध्ये सुटणार नाही. माझी आई अशीच बनवायची, तर आज मी माझ्या आईच्या पद्धतीचे मोठे बनवायला घेतले. तर या पद्धतीने बनवून आपण आहे तयार करून घेऊया. मी अजून एक दाखवते तुम्हाला. या पद्धतीने या प्रकारे आपल्याला हा पीठ हा दाबून दाबून याच्यामध्ये भरायचे, आणि वर त्याचा हा जो साफ करून आपण ठेवलेला दुसरा भाग आहे तो लावायचा, आणि धाग्याने आपण त्याला बांधून घ्यायचं. या प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचे. तर या पद्धतीने मी सगळे मोठे आधी तयार करून घेते. आता इथे सगळे मोठे आपले त्याच्यामध्ये ते पीठ भरून झालेले बांधून झालेले आहेत. तर या मोठ्यांचं कालवण बनवण्यासाठी मी गॅसवर पातेला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आधी आपण तेल टाकून घेऊया. इथे 2 ते 2.5 पळी इतकं मी तेल टाकलं. तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकून घेऊ शकता. आणि इथे मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. 2 ते 3 तेजपत्ता आहे ते टाकून घेते. 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी वेलची आणि 1 चक्री फूल आधी आपण परतून घेऊ. आता खडा मसाला परतून झालाय तर लगेचच इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेत, तेही टाकून घेते. छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे. आता कांदा परतून होतो तोपर्यंत आपण जे हे त्या मुठ्यांच्या आतमधलं जे काढून घेतलेलं आहे हाताने चोळून त्याच्यात पाणी टाकून हा पाणी आपण काढून घेणार आहोत. आणि हा कालवणाला ह्या पाण्याची छान अशी चव येते. तर मी आधी गाळणी घेतली आणि त्या गाळणीमध्ये राहिलेला त्यांचा हा जो चोथा असतो त्याच्यात पाणी टाकून टाकून हा पाणी काढून घेते. तरी अशा हाताने चोळून चोळून आपल्याला याच्यातला रस काढून घ्यायचंय, पाहू शकता. आणि जे राहील हे आपल्याला फेकायचे. आता हा पाणी आहे तो आपण त्या रश्श्यामध्ये टाकणार आहोत. इथे कांदा छान तांबूस रंगावरती परतून झालाय. तर आपण लगेचच याच्यामध्ये जो वाटण करून घेतलाय तो वाटण टाकून घेऊया. तर इथे मी 2 चमचे इतकं वाटण टाकून घेते, आणि वाटणही आपल्याला छान परतून घ्यायचं. इथे वाटण पण परतून झालंय, याच्यातलं पाणी सगळं सुकला गेलाय. तर गॅसची फ्लेम थोडी बारीक करून आपण लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. इथे मी 1.5 चमच लाल तिखट टाकते, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. हा तिखट नसतो, फक्त रंगासाठी कलरसाठी वापरतो. चवीपुरतं मीठ. आता हे मसाले थोडे आपल्याला परतून घ्यायचे. आपण याच्यामध्ये मसाला जळू नये म्हणून थोडासा पाणी टाकूया. मसाला परतून झालाय, छान सुगंधही येतो. तर आपण जे मुठ्यांच्या कवटोळीमधलं जे काढून जो पाणी तयार केलाय तो पाणी आता आपण ह्या कालवणामध्ये टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला रस्सा जितका बनवायचे त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं कारण आपल्याला मुठे शिजवायचे असतात. अजून 1 ग्लास मी पाणी टाकते आणि झाकण ठेवून उकळी काढून घेते. इथे रश्श्याला छान कडकडीत अशी उकळी आलेली आहे. तर आपण जे हे मुठे बांधून ठेवले होते ते आपण एक एक करून असे सोडायचे त्याच्यामध्ये. मुठ्यांच्या अंगठ्या आहेत तुटलेले तेही टाकते. आणि इथे थोडा पीठ राहिलेला होता, एवढं पीठ मी ठेवते आणि जे थोडेसे आपल्याला असे हे मुटके असे करून सोडायचे. ते रश्श्यामध्ये छान लागतात. आणि रस्सा घट्ट व्हावा म्हणून थोडासा मी याच्यात पाणी टाकते ह्या पिठामध्ये. पाणी टाकून असं हे थोडस पीठ असं मी पातळ करून घेतलंय. तोही मी या रश्श्यामध्ये
टाकून घेते, म्हणजे रस्सा छान असा घट्टसर तयार होईल. थोडासा वरतून मी कढीपत्ता टाकतेय आणि झाकण देऊन आपण मिडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटांना शिजून घेऊ. तर इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहेत आणि झाकण काढून आपण बघूया. आणि तुम्ही पाहू शकता इथे भरलेल्या मोठ्यांचा रस्सा तयार झालेला आहे. आणि हा मोठ्यांचं कालवण बनवायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात हा तयार होतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता छान त्याच्यामध्ये जे आपण मुटके टाकले तेही छान शिजलेत आणि रस्स्याला रंग वगैरे खूप सुंदर आलाय आणि घट्टसर असा रस्सा तयार झालाय. तर प्रत्येकाची मुठे भरून बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर ही पद्धत तुम्हाला नक्की आवडणार. मटणापेक्षा भारी चवीला ह्या भरलेल्या मुठ्यांचा कालवण होतो. तर चला पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचं बटन दाबा. रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर इथे मी कोरडा भात घेतलाय आणि हा मुठ्यांचा कालवण तुम्हाला घेऊन दाखवते आणि मुठे कसे खायचे तेही दाखवते. आणि तुम्ही पाहू शकता की किती घट्ट असा रस्सा झालाय आणि रंग वगैरे किती सुंदर आलाय आणि सुगंध तर पूर्ण घरात दरवळतोय आणि चवीला पण अप्रतिम झालाय. आणि याच पद्धतीने तुम्ही काळ्या चिंबोऱ्यांचा रस्सा पण बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता याचा रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे. तर हा एका हातानेच आम्ही हा मोठा तुम्हाला खाऊन दाखवतो, त्याला 2 हात लावण्याची गरज लागत नाहीये. मी सरगाटण बांधलेली त्याच्यामुळे फक्त एक साईडची धागा खेचला की ती धागा सुटला जातो. आणि हा बघा अलगद त्याचं हे 2 भाग होतात आणि त्याच्यातला जो पीठ आहे तो मस्त असं शिजलेला आहे. वरती कवटुळीवर जरासा दाब दिला की लगेचच ते तुटला जातो आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यातला पूर्ण पीठ सगळं बाहेर निघला जातो आणि व्यवस्थित शिजलेला आहे. तर मी एक घास खाऊनही बघते कसं झालंय ते. अप्रतिम असा हा एकदम जबरदस्त असा हा भरलेल्या मुठ्यांचा कालवण झालेला आहे. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.